सो शाळेवरून अपग्रेड होऊन मी कॉलेजमध्ये गेले, डी शिंदे सरकार कॉलेज. हां, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स काहीही घेऊ शकतो आपण. पण माझ्याकडे चॉईस होता तो म्हणजे आर्ट्सचा, कारण मला कला या क्षेत्राबद्दल प्रचंड काहीतरी वाटतं. म्हणून मी आर्ट्स घ्यायचं ठरवलं. आणि आमच्या घरातच आर्ट्सचं एक चालतं बोलतं उदाहरण होतं, म्हणजे माझे आजोबा. सो ठरवलं की आर्ट्स घ्यायचं. 11वी 12वी नेहमीप्रमाणे शाळेसारखी दिली. 12वीत पुन्हा बोर्डाची एक्झाम दिली. मग त्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर ठरवलं की स्पेशल सब्जेक्ट घ्यायचा. पण कुठला? तर इंग्लिश. कारण अर्थात आजोबांचा विषय आणि त्यांचाच वारसा पुढे चालवायचा, म्हणून तर हे सगळं चाललंय. म्हणून मी इंग्लिश घ्यायचं ठरवलं. मग रोज स्पेशल इंग्लिश किंवा ऑप्शनल इंग्लिश असे सब्जेक्ट असायचे. रोज लेक्चरला बसायचे. पण कधी कधी आवडत्या विषयासाठी लेक्चरला वर्गात बसणं हे बोरिंग वाटायचं. मग काय करायचो आम्ही सगळे? मस्तपैकी बंक मारायचं ठरवायचो. मग मास बंकिंग असेल किंवा मी एकटी बंक मारायचे. मग वर्गातनं बाहेर पडल्यावर कुठे जायचं असं शाळेत जेव्हा प्रश्न यायचा त्यावेळी एकच ऑप्शन होता, शाळेत की बाथरूम. पण इथे तसं नाही आहे. इथे पूर्ण आमच्यासाठी सगळं मोकळं रान होतं. भवानी मंडप असेल, बिंदू चौक असेल, महाद्वार रोड असेल, कुठेही जावा, तुम्हाला कुठेही जाता येत होतं. मग कधी कधी तर मी किंवा माझ्या अख्ख्या फ्रेंड सर्कलमधला आमचा ग्रुप पोलीस स्टेशनच्या बाहेर बस, कधी कधी कुठल्या तरी ऑफिसच्या दारात बस, कधी कधी तर महाद्वार रोड फिर, कधी कधी भवानी मंडप, कधी कधी अक्षरशः पापाची तिकटी पालथी घालायची चालत, कधी कधी तर दुपारच्या सिनेमाच्या शोला जायचं, मजा मस्ती करायची आणि मस्त हुंदडून झालं की मग घरी जायचं. आईबाबांनी विचारलं आज काय शिकवलं? अरे इंग्लिशचं लेक्चर झालं, असंही सांगायचं. प्रश्न विचारले की त्यांना समजायचं की ही आज लेक्चरला बसली नव्हती. पण ठीक आहे, तेवढ्यापुरती मजा मस्ती चालायची. पण मार्क मात्र अर्थात चांगलेच मिळायचे. जवळच महालक्ष्मीचं मंदिर होतं अगदीच लागून, त्यामुळे तिकडची काकड आरती ऐकण्यापासून ते बऱ्याचशा आरत्या आमच्या तोंडपाठ असायच्या. ते सगळं लेक्चर आणि त्या सगळ्या माहोलमध्ये पण छान वाटायचं. सकाळचं 7:30चं कॉलेज असायचं आणि शनिवारी दुपारी कॉलेज असायचं. दुपारी मस्त कॉलेजच्या बाहेर अशी चाटची, भेळची, पाणीपुरीची गाडी लागलेली असायची. आणि इतकंच कशाला, सगळ्यात कॉलेजमध्ये फॅसिनेशन असतं ते म्हणजे कॅन्टीनचं. पण आम्हाला कॅन्टीन नसलं ह्याचं रिग्रेट कधीच वाटलं नाही, कारण आमच्यासाठी भवानी मंडप किंवा महाद्वार रोड अशी मोठमोठी होल वावरी जावर अशी मोठी कॅन्टीन्स होती, जिथे आम्ही पाणीपुरी खा, भेळ खा, पावभाजी खा, मिसळ खा, पे खा, गोळा खा, वाटेल ते खायचो. आणि तिथल्या प्रत्येक टपरीवाल्या माणसाला हे माहिती असायचं की हिला काय लागतं किंवा आमच्या ग्रुपला काय लागतं, आणि ते आम्ही दिसलो की करायला घ्यायचे. हीच तर गंमत आहे कॉलेजची. मग काय, सॉक्रेटिस क्लब असायचा दर शनिवारी. त्या ह्याच्यात कधी कविता वाचन असेल, कधी कुणी वाद्य वाजवायचे, कधी कुणी काहीतरी कथ्थक, भरतनाट्यम अशा कला सादर करून दाखवायचं. थोडक्यात काय, कधी कधी व्याख्यानं असायची, भाषणं असायची. मग कधी कधी वाचन प्रेरणा दिन असायच्या, त्यावेळी लायब्ररीची व्हिजिट असायची, वेगवेगळी पुस्तकं वाचून पुन्हा द्यायची. असं चाललेलं असायचं. आधीमध्ये सरप्राईज टेस्ट घ्यायचे. मजा मस्ती, दंगा, मास बंकिंग सगळ्या गोष्टी करत करत कॉलेज लाईफ संपूर्णपणे व्यवस्थित पार पाडली. कॉलेजमधले अनेक शिक्षक, अनेक टीचर्स फेवरेट होते. आणि आमचे एक प्रिन्सिपल होते, ते सुद्धा माझ्या आजोबांचे स्टुडंट होते. याचा जास्त मला अभिमान आहे. आणि त्यांनी एकदा सांगितलं होतं की माझ्या सरांची नात आमच्या कॉलेजमध्ये शिकते. हे ऐकून माझ्यावरची जबाबदारी थोडी वाढल्यासारखी वाटली. पण नंतर दंगा करायचा तो मी केलाच, तो काही विषय नाही. पण अशी होती माझी कॉलेज लाईफ. तर तुमची कशी कॉलेज लाईफ होती आणि तुम्ही कुठलंही क्षेत्र किंवा कुठली शाखा निवडली होती ते मात्र मला नक्की सांगा. बाकी डी शिंदे सरकार आणि प्रायव्हेट हायस्कूलची कुठेही शाखा नाही हे मात्र नक्की. ओके, सो आता मी याच्यावरून अपग्रेड होऊन विद्यापीठात गेले. तिथल्या गमती जमती पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुमच्या गमती जमती मला सांगायला विसरू नका. ओके, बाय बाय.